नाही तर ह्या वर्षभरात करून दाखवायचं. 2026 चांगलं वर्ष आहे. आपल्या सगळ्यांना भरभरून यश मिळो, भरभरून आर्थिक संपत्ती मिळो, अशा प्रकारे आपल्याला मला तुमच्या शुभेच्छा देईल. कारण सरांचे आपण आभार मानले पाहिजेत, MCDCचे आभार मानले पाहिजेत, सरांचा स्मार्टचे महामंडळाचे आभार मानले पाहिजेत. कारण ह्या 9 वर्षामध्ये पहिल्या महिन्यामध्ये शेवटच्या वीकमध्ये आपण भेटतोय सगळे, काहीतरी त्याच्यापाठीमागे शास्त्रीय कारण असलं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला उत्पन्न कमवायचं, आपली आर्थिक बाजू भक्कम करायची, ती येताना पुढच्या वेळेस येताना अक्षरशः व्यवस्थित यायचं, अक्षर व्यवस्थितपणे हे करू शकतो. तर एक भक्त होता, व्यापारी होता. आता माघवारी संपायची, माघवारी आहे ना आता, तसं आषाढी वारी संपली. आषाढी वारी संपल्यानंतर तो तिथे मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर तो पाया पडायला लागला, पांडुरंगाच्या समोर बघून पाया पडायचा, चांगला स्पर्श केला पायावरून. गुरुजी म्हणले काहीतरी संकल्प करा. म्हणजे काय असते, अहो काहीतरी तंबाखू असेल, दारू असेल, काहीतरी सोडा, काहीतरी चांगलं करा, काहीतरी वाईट असेल ते सोडून द्या. त्यामुळे तसलं काहीच नाही म्हणजे माझे. पटकन काहीतरी टाका, पैसे टाका, काहीतरी करा म्हणून जाणी करून घेतली. त्याला सूचना, तो हुशार होता, व्यापारी होता, तो एकदम कंजूस आपण चिकट एकदम. बरोबर. त्याने काय केलं की आजपासून मी कुणालाही दान करणार नाही असं संकल्प केला. असं कोणी संकल्प केला, त्याला संकल्प केला. परमेश्वर मी भयंकर म्हणजे अगदी गमतीचा भाग झाला. बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर एक मुलगा हातामध्ये नाही की तसं नाम लावायचं, खेळ लावायचं, अष्टगंध वगैरे बुका बिका लावायचं, घेऊन लावतो म्हणलं. त्याला 1 रुपया द्यावा लागेल ना. आपण आताच संकल्प केलाय आणि आता 1 रुपया द्यावा लागेल. म्हणजे आपला संकल्प कुठं मला अलर्जी आहे. त्या वाटलं आपण घेतलो, पुढे गेलो थोडंसं. पुन्हा एक माणूस मागणं आलं तर पटकन लावलं, वेळा लावला म्हणून लावून पाहिजे. आता आली का पंचायत, तर लावून होतो का आणि लावलं. आता काय मी पण तुम्हाला जास्त मागतोय पैसे, 1 रुपया द्या म्हणला मला. आता हा कटवायचं कसं, तुम्हाला मी देणार नाही. देणार नाही म्हणजे परमेश्वराच्या दारात उभा तुम्ही खोटं बोलताय म्हणजे मी परमेश्वराचा खेळा लावलाय म्हणजे साक्षात तुम्हाला जास्त पैसे मागत नाही. हो हो बघा म्हणजे ह्याला लोक म्हणजे आव देऊन टाका 1 रुपया त्याचा. मी सावकार दिसतंय, श्रीमान दिसतंय, काय कळत नाही त्यामध्ये. हा बिरकी होता. तरी मी त्याचा कागद काढला, कागदावर पत्ता लिहिला, त्याला म्हणला आमच्या ठिकाणी येतो, 1 रुपया देतो. नक्की? हो नक्की. त्याला वाटलं आता हे यायचं नाही. 1 रुपया माझ्या नगर जिल्ह्यात कुठे गेलो वाटतं आपण घराच्या म्हणजे आलं विसरून. आल्यानंतर पुन्हा 6 महिन्यानंतर बरोबर तिथं आलं. दारामध्ये मुलगा होता, मुलाला विचारलं कोणाच पत्ता येईल, आमचाच पत्ता आहे. नाव कोणाचं आहे? निवडलाच नाव आहे. वडील कुठे आहे? नाही ना घरी. निवडला सांगा म्हणजे मी आलो म्हणजे पंढरपूर 1 रुपया मागायला. झालं का म्हणजे ती चतुर होती व्यापारी. त्याने सांगितलं वडील आजारी आहेत म्हणून सांगितलं. त्याने जाऊन सांगितलं वडील आजारी आहेत आमच्या. बरं नाही ठीक आहे म्हणून कसं तिचा आराम. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, दररोज विचारलं काय करायचं. वडील सिरियस आहे, वडील सिरियस आहे. 10 दिवस हाऊ तुकडून चालू. वडील म्हणायचे अवताला 1 रुपया देऊन टाका, जाऊ दे त्याला. ते म्हणायचे तुझा माझा व्यवहार नाही, त्याचा माझा व्यवहार की बघून घेतो तुला काय करायचं. आता संकल्प तोडायची वेळ आली ना. बरोबर. शेवटी तू जाई ना. ते मला मी 1 रुपया घेण्याशी जाणार नाही. त्याने सांगितलं 1 रुपया घ्यायला ती या. शेवटी मग 10व्या दिवशी त्याने सांगितलं बाबा गेले म्हणून सांग. त्याला वाटली बातमी ऐकल्यावर जाईल. ती फिरकी होती. ते म्हणजे आपले बाबा देवात नाही झाले. अरे धार्मिक माणूस, सांप्रदायिक माणूस म्हणले, वारकरी संप्रदायातला माणूस म्हणला तितक्या दूर आलोय, पैशाचं काहीतरी होईल म्हणले, म्हणजे अंत्ययात्रा केल्याशिवाय जाणार नाही. दुसरं संकट उभं राहिलं. त्याला म्हणजे तयारी करा म्हणले. अगोदर मला तुम्ही बाबा जिवंत आहे, तुमची कशी तयारी करायची म्हणले. तू सांगतो ती कर म्हणजे तयारी. आणलं तिरडीवर बांधलं, बाहेर ठेवलं, गाव कपडा टाकलं, हार घातले, सगळे रडायला लागले, आई रडायला लागली, सगळे रडायला. त्याला माहिती हा जिवंत आहे. तो म्हणायचं काय म्हणजे हाऊस म्हणा बाबा रुपये देऊन टाकू विषय म्हणायचं शांत बस. 1 रुपयासाठी हा जीव चालला तरी ऐकायला तयार नाही. तिरडीवर बसवलं, तिरडी निघाली, हवा घालताय, सगळे लोक पैसे उधळत आहेत, कुरमुरे उधळत आहे, राम नाम सत्य म्हणतात. त्या गाडीत बसवलं, सगळं चाललं. चांगला माणूस होता गेला, चांगला माणूस होता गेला. त्याने म्हणायचं बाबा 1 रुपया देऊन टाकू विषय. तो म्हणायचं नाही. शेवटी तिरडी स्मशानभूमीत केली. आता 1 क्षणात त्याला त्याच्यानुसार राहून ठेवायचं. त्यावेळेस त्याला सांगितलं शेवटचं विचारतो म्हणला असला कंजूसपणा बंद करा म्हणला. 1 रुपया देऊन टाका त्या विषयाला म्हणलं. त्याला तुला काय करायचं कर म्हणला, मी 1 रुपया देणार नाही. काय माणूस आहे म्हणला ही. त्याचा जीव चालला तरी 1 रुपयासाठी त्याचा जीव सोडायला तयार नाही म्हणला. झालं म्हणला बरोबर द्या म्हणजे काय हरकतच नाही. उचललं तिरडीवर ठेवलं, बरं सगळं वर लाकडे वगैरे ठेवले, सगळं झालं. आता चक्का बसलं ओरडून म्हणजे अग्नी दिला. आणि जो पैसे मागायला आला माणूस तो अग्नीचं दांडगे घेऊन तयार ला म्हणला. मला वाटलं ही पण ऐकत नाही, ती पण ऐकत नाही. बसले म्हणले ना जाऊन त्याला अग्नी दिला. 9 प्रकारचे अग्नी प्रज्वलित होत असतात. ते 9 प्रकारचे अग्नी प्रज्वलित झाला. त्याला वाटलं आपले उठल बापू ओरडत म्हणून उठली. काही नाही.
परमेश्वर जे पैसे मागायला आला त्यांनी वेश पाळला आणि 2 मिनिटात ते अगदी शांत झालं. त्याला घेतलं आणि कडेवर घेऊन त्याला छातीला लावलं आणि त्याला सांगितलं तू संकल्पापासून यत्किंचित ती सूट विचलित झालं नाही. मला तुला खरंच साथ आवडली. मात्र पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, परंतु तुझ्या संकल्पाला तुम्हाला पुढे वचन घेतलंस त्याची तू दृढ राहिलास. तसं आपणही आता माघवारी येते 2 दिवसात ठरवते बरोबर. माघवारीच्या निमित्तानं सर्वांनी तुम्ही जाताना संकल्प करा आणि ठरवा मनाशी की येत्या वर्षभरामध्ये मी माझ्या संस्थेचं काय पट करून ठेवणारच असे संकल्प करा. हे कामाला लागा. यश तुमच्या हातात आहे. जर कुठं कमी पडलं काय अडचण आली आम्हाला कॉल करा आणि तुमच्या पाठीशी तुमच्या बरोबर आमचा तुमचा हात धरलेला आहे. ओके, धन्यवाद.